सर्वांना नमस्कार. मी कार्तिकेयन, जिल्हाधिकारी सोलापूर. पंढरपूर कॉरिडॉरच्या शिखर कमिटीच्या इतिवृत्ती आज आम्हाला प्राप्त झालेली आहेत. जवळपास 3,993.90 कोटीच्या कॉरिडॉरच्या मान्यता आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे, ज्यामध्ये इतिवृत्ती पण प्राप्त झालेली आहेत. हे 3,993.90 कोटीमध्ये जवळपास भूसंपादन 2,026.72 कोटीच्या भूसंपादन कॉम्पोनंट आहेत. आणि शिखर समितीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सूचना दिलेली आहे की याच्यामध्ये सगळ्यांना अगोदर मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना एकत्र घेऊन जायचे, कोणाचेही फोर्स करायचे नाही, एकत्र घेऊन जायचे असं सूचना प्राप्त झालेली आहेत. या व्यतिरिक्त भूसंपादन निधीची आम्ही मागणी केलं होतं. भूसंपादनच्या मान्यतेमध्ये पण स्पष्ट म्हटलेले आहे की प्रकल्पातील पूर्ण काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिखर कमिटीमध्ये सूचना दिल्या होत्या, त्यासुद्धा इतिवृत्तीमध्ये आलेली आहेत. या व्यतिरिक्त आमच्या मागणी होते की भूसंपादनचा पैसा लवकरात लवकर आम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी तो सुद्धा याच्यामध्ये इतिवृत्तीमध्ये आलेली आहे की मुख्यमंत्री महोदयांनी लवकरात लवकर निधी पुरेसा उपलब्ध करून देण्याची सूचना आम्ही दिलेली आहे. या व्यतिरिक्त आम्ही हे पूर्ण कॉरिडॉरचं काम आम्ही 30 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आम्ही ठेवलेले आहे. त्याच पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत. सर, काय काय असणार आहे कॉरिडॉर? कॉरिडॉरमध्ये विशेषतः आम्ही पूर्ण कॉरिडॉरचा प्लॅन केलेली आहेत. या व्यतिरिक्त कॉरिडॉरमध्ये असलेले पुरातन वस्तू आहेत तो जतन आणि संवर्धनचे काम आम्ही घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त बाधितांच्या व्यावसायिक संधीसाठी आपण दुकानगाळे बांधणार आहोत, तो सुद्धा आम्ही कॉम्पोनंट घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त वारकरीसाठी सोयीसुविधा कॉम्पोनंट आम्ही घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त नगर परिक्षण मार्गाचं सुशोभीकरण आणि काम सुद्धा आम्ही घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त नदीकाठाचं सुशोभीकरण आणि विकास हे पूर्ण काम आम्ही घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त वाहनतळ आणि व्यापारी संकुलचे काम आहेत. त्यानंतर पालखी मार्ग आणि शहर सुशोभीकरण, शहरामध्ये 22 रस्ता आहे तिथे पूर्ण सुशोभीकरणचं काम आम्ही घेतलेले आहे. त्यानंतर शहरात जोडणारे रस्ता आणि पूल आहे तो सुद्धा आम्ही काम घेतलेले आहे. हेलिपॅडचे काम घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त पंढरपूर शहरामध्ये जो पंढरपूर तालुक्यामध्ये जो पाच पालखी तळ आहेत ते पूर्ण 5 पालखी तळाचं विकास काम सुद्धा आम्ही याच्यामध्ये घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त पाहायचं म्हटलं तर आपल्याला आवास योजना आहेत आमच्या बांधकामासाठी, सफाई कर्मचारीसाठी जे घेतलेले बांधकाम आवास योजना आहे, तर आवास योजनाचं पण कॉम्पोनंट आम्ही याच्यामध्ये घेतलेले आहे. ओके.